कोरेगावच्या हर्षदा शिंदे या अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्याय न मिळाल्यास रक्षक प्रतिष्ठान तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असा इशारा रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिलाय। कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी हर्षदा निकम या अल्पवयीन मुलीने शाळेत जात असताना मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती। याबाबत प्रदीप झांजुर्णे यांच्या विरुद्ध तक्रार कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती, परंतु 27 जानेवारी ते आजपर्यंत कोणत्याही प्रकारची पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप करत रक्षक प्रतिष्ठान तसेच पीडितेच्या कुटुंबियांनी आज कोरेगाव पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांना सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली। येत्या 7 दिवसात अटक न केल्यास कोरेगाव पोलीस स्टेशन समोर पीडित कुटुंबियांना घेऊन रक्षक प्रतिष्ठान तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल असा कडक इशारा रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष अमोल माळी यांनी दिलाय। जय शिवराय। आज रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने कोरेगाव पोलीस उपाधीक्षक रायश्री मॅडमला एक निवेदन देण्यात आलेलं आहे। 27/1 एका अल्पवयीन मुलीने त्याच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। ज्या मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली त्याच्याबाबत FIR बी केली, गुन्हाही दाखल केला, पण आज 18 दिवस उलटले तरीही तो आरोपी अजून सापडलेला नाहीये। पोलिसांचं संबंधित कुटुंबांना एकच आश्वासन होते की आमचा तपास चालू आहे। असा एवढा मोठा आरोपी आहे का तो की तो पोलिसांना सापडू शकत नाहीये? पोलीस जर त्यांच्या वर्दीवरती आलं तर कुठलाच आरोपी जरी कुठेही गेला असेल, जिल्हा सोडून महाराष्ट्र सोडून, तरी ताकदीनुसार ते हुडकून काढून करतात। एवढं सातारा पोलिसांचं नाव आहे। तर कोरेगावमध्ये जे PSI आहेत ज्यांच्याकडे हा तपास आहे त्यांना आरोपी सापडत नाहीये। आरोपी हा मोठा क्रिमिनल आहे किंवा मोठा काय आहे की जेणेकरून त्या पाक जिल्हा सोडून महाराष्ट्र सोडून बाहेर निघून गेलाय, असं काय आहे का? असा एवढा मोठा कोण आरोपी आहे तो जो पोलीस सापडत नाही? हा प्रश्नचिन्ह आहे का पोलीस टाळाटाळ करायला लागले? माननीय DSPने आम्ही ते सांगितले की PSI जे आहे ते ह्या तपासाबाबत गांभीर्य नाहीयेत। एका मुलीने जीव गेलाय आणि ज्याच्या घरातलं जीव जातो त्याचं दुखणं काय असतं ते ह्या कुटुंबाकडे बघून आपल्याला समजू शकेल। याच्यामध्ये येत्या 10 दिवसामध्ये जर या संदर्भात जर त्या तात्काळ आरोपीला अटक नाही केली तर आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनच्या समोर रक्षक प्रतिष्ठान पीडित कुटुंबाला सोबत घेऊन एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल आणि जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत आंदोलन आमचं थांबणार नाहीये। एक कळकळीची विनंती DSPने केली आहे। DSPने तात्काळ त्या PSI जे त्यांच्यावर तपास आहे त्यांनाही फोन केला आहे। त्यांना फोन करून त्यांनी सूचना दिल्या DSPना। ज्या DSPने आम्ही भेटलो त्या कार्यक्षम DSP वाटतात आम्हाला आणि त्यांचा म्हणजे आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे की त्या 10 दिवसामध्ये आरोपी अटकेत दिसेल असा एक विश्वास वाटतो। नाही झालं तर रक्षक प्रतिष्ठान रस्त्यावरती उतरून याचा जाब विचारेल।